गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं प्रकरण सुरू आहे जीव समासाचं. मला वाटते बरीच गॅप गेलेली आहे आणि गॅप गेल्यामुळे आपल्या प्रकरणाला परत आपण थोडस रिवाइज करूया. जीव समास की ज्या समान धर्मांच्या माध्यमातून जीवाचा संग्रह केला जातो. आणि कोणत्या जीवाचा? अर्थात संसारी जीवाचा. हे सगळं जे वर्णन सुरू आहे हे संसारी जीवाचं वर्णन सुरू आहे. आणि आचार्य शेवटी सार एक सांगणार आहे की ही संसार अवस्था आहे आणि या संसार अवस्थेतून आपल्याला मोक्ष पर्याय प्राप्त करायची आहे. सार्थ 24 ठाणा शिकायचं आहे, अशुद्ध जीवाचं वर्णन पाहायचंय आणि आम्ही कुठे बसतो ते लक्षात घ्यायचंय आणि आम्हाला तिथून कोणत्या तऱ्हेने सिद्ध पर्यायीचा मार्ग खुला आहे ती कक्षा, ते डायरेक्शन आम्हाला घ्यायचं आहे. तशा तऱ्हेने ज्या समान धर्मांच्या आधारावर जीवाचा संग्रह केला जातो त्याला जीव समास म्हटलेला आहे. जीव समास म्हणताना नामकर्माच्या अनेक प्रकृती आहेत, त्यापैकी फक्त 8 प्रकृती म्हणजे 4 युगल यांना टार्गेट करून जीव समासाचा भेद केलेला आहे. एक म्हणजे सूक्ष्म, बादर, नंतर त्या ठिकाणी पर्याप्त, अपर्याप्त, नंतर स्थावर, त्रस आणि प्रत्येक आणि साधारण. हे 4 युगल आम्हाला बघायचे आहे आणि या 4 युगलावर आधारित अशा प्रकारे जीवांचं वर्गीकरण ज्या वेळेला केलं जातं ते जीव समासाच्या अंतर्गत येतं. जीव समासाचं वर्णन 4 अधिकारात आपण पाहिलं होतं. स्थान रूपाने बघितलं होतं, म्हणजे संख्या बघितली होती. संख्याचं आचार्यांनी सांगताना 1 पासून लावून दाखवली होती आपल्याला 19 पर्यंतची. नंतर 38 लावली, 57 लावली, नंतर 98 लावली, 406 लावली. वेगवेगळ्या तऱ्हेने या संख्या आचार्यांनी जीव समासाच्या बाबतीत आपल्याला सांगितलेल्या आहे. नंतर योनी बघितली होती. योनीमध्ये 3 तऱ्हेच्या योनी आपण प्रामुख्याने बघितल्या होत्या. कुर्मोन्नत योनी, वंशपत्र योनी आणि शंखावर्त योनी. आणि परत 3 तऱ्हेच्या दुसऱ्या बघितल्या. उष्ण म्हणजे एकूण 9 तऱ्हेच्या बघितल्या. उष्ण, शीत, संवृत्त, विवृत्त आणि सचित्त आणि अचित्त आणि यांचं मिश्रण करून अशा अजून 3 अशा 9 तऱ्हेच्या योनींच्या माध्यमातून आणि कोणता जीव कशा प्रकारे जन्म घेतो त्यावर त्याची योनी अवलंबून आहे. काही काही जीव थंड वातावरणात उत्पन्न होतात, त्यांची शीत योनी म्हटल्या जाते. काही उष्ण अशा प्रदेशांमध्ये उत्पन्न होतात, त्यांची उष्ण योनी म्हटल्या जाते. संमिश्र अवस्था असताना ती शीतोष्ण योनी म्हटल्या जाते. तर अशा तऱ्हेच्या योनी याचा अर्थ जीवाचा जन्म ज्या ठिकाणी होतो आहे त्याला योनी म्हटलं. आणि योनी कुठे आहे असं विचाराल तर या 3 जगतामध्ये पूर्णतः जीवांची उत्पत्ती होतच आहे. म्हणून सर्व हे 3 लोक देखील योनी स्थान देखील म्हटलं जातं. असा एक प्रदेशही नाही की ज्या ठिकाणी जीवाचं उत्पन्न झालेलं नाही आणि मरण झालेलं नाही. म्हणून योनी जर आम्ही पाहिली तर ती अशा प्रकारचे सर्वत्र आम्हाला दिसणार आहे. नंतर तिसरा विचार आपण केलेला होता अवगाहनेच्या रूपाने, की जीवाची अवगाहना कशा प्रकारची आहे.
अवगाहनेमध्ये कोणता जीव मोठा आहे, कोणता जीव लहान आहे, या दृष्टीने जीव समासाची प्ररूपणा आपण बघितली होती. आणि शेवटचा अधिकार सांगितला होता कुलाचा अधिकार. कुलाचा अधिकार स्वतंत्र सांगितल्यामुळे आपण त्याच्याविषयी विशेष चर्चा केलेली नव्हती. त्या 3 तऱ्हेने आपण जीव समासाचं पृथक्करण बघितलेलं होतं. आणि सगळ्या सूक्ष्म देहाची अवगाहना जर कुणाची असेल तर ती आहे लब्ध पर्याप्तक निगोदी जीवांची. आणि ह्या निगोदी जीवांची कोणत्या गतीने तो जाणारा जीव असतो? पहिला प्रश्न. सगळ्यात सूक्ष्म अवगाहना ज्या लब्ध पर्याप्तक निगोदी जीवाची आहे तो कोणत्या गतीने गमन करणारा असतो? त्याची विग्रह गतीमध्ये रुजुगती असते. म्हणजे जन्म संपला आणि लगेचच देह तो धारण करणार आहे. म्हणजे अनआहारक अवस्था न होता त्याचा औदारिक मिश्र काय योगाने तो सुरुवात करणार आहे शरीर पर्याप्तीला. ही त्याची रुजुगती आहे. म्हणून रुजुगतीने जन्म घेणारा तो जीव पाहिजे. आणि दुसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं जघन्य अवगाहना ही कधी असते? आठवत आहे कुणाला? जास्त दिवस झाले नाही, फार फार 15 दिवस झाले असेल. ही जघन्य अवगाहना असते. ही 3ऱ्या समयात असते. पहिल्या समयात तो जीव आहार ग्रहण करतो, आहार वर्गणा ग्रहण करतो, तेव्हा त्याचा आकार जो आहे हा आयाताकार असतो. दुसऱ्या समयात तो चौकोन रूप होतो, म्हणजे समचतुरस्र होतो. आणि 3ऱ्या समयामध्ये तो गोल होतो. गोल होतो त्यावेळेला त्याची सगळ्यात जघन्य अवगाहना असते. विशेष आहे. आपण आता जर थोडं डिटेल शिकतोय, 24 स्थान शिकतोय, पहिला दुसरा भाग नाही शिकत आहे, वरच्या लेव्हलवर जर गेलं तर आमच्या ज्ञानामध्ये काही ना काही आम्हाला अतिरिक्त ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने हे विचार करायला हरकत नाही. या तऱ्हेने आपण बघितल्यानंतर आता आमच्या प्रश्नोत्तरीकडे आम्ही वळू. विशेष प्रश्नोत्तर आपले सुरू होते. आणि विशेष प्रश्नोत्तरामध्ये त्या दिवशी आपण कबुतराचा 12 प्रकारचे जीव समास कोणते, हा आपला प्रश्न सुरू होता. हॅलो. कबुतरामध्ये जीव समास 12 प्रकारचे कसे बसतात? तर पहिल्यांदा तर कर्मभूमीज तिर्यंच्या बघा. कर्मभूमीज तिर्यंच्या मध्ये ते कबूतर जे आहे ते 2 प्रकारचे आहे. संज्ञी पण असणार आहे आणि असंज्ञी पण असणार आहे. या दृष्टीने त्यांचे परत संज्ञीचे 2 भेद, पर्याप्तक आणि अपर्याप्तक. आणि असंज्ञीचे देखील पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे 4 तऱ्हेचे भेद या ठिकाणी कर्मभूमीच्या अपेक्षेने, गर्भजाच्या अपेक्षेने हे झाले. हा जीव आता जो समूर्छन जीव आहे असं जर आम्ही म्हटलं तर त्याचे परत 2 भेद वाढणार आहे लब्ध पर्याप्तकाच्या अपेक्षेने. आणि पर्याप्तक आणि अपर्याप्तक अशा रीतीने समूर्छनाचे 6 भेद आम्हाला करायचे आहे. आणि नंतर जर भोगभूमीच्या अपेक्षेने बघितलं तर भोगभूमीमध्ये देखील आता तो जीव त्या ठिकाणी गर्भजच आहे. त्यामुळे तिथे त्या ठिकाणी गर्भज. हा, याचा अर्थ काय? म्हणजे कबूतर दोन्ही प्रकारचे असू शकतात का? हो हो. हा, संज्ञी आणि असंज्ञी दोन्ही घेतले आहे. जसं पोपट संज्ञी असंज्ञी घेतलाय तसा कबूतर पण संज्ञी असंज्ञी घेतलेला आहे. अच्छा. दोन्ही तऱ्हेचे म्हणजे समूर्छने असू शकतो समूर्छनही आणि गर्भजही. अरे, गर्भज पण. अच्छा. कारण गर्भज हा असंज्ञीमध्ये भेद असू शकतो ना, म्हणून तो पण. आणि समूर्छन पण. समूर्छनात 6 भेद कोणते सांगितले? पर्याप्तक, अपर्याप्तक, लब्ध पर्याप्तक. हा, लब्ध पर्याप्तक,
संज्ञी असंज्ञी दोन्ही येईल का पुन्हा त्याच्यात? संज्ञी आणि असंज्ञी दोन्ही लावायचे. हम्म. असे 6 झाले, म्हणजे 2 वाढले. हो. लब्ध पर्याप्तकाचे 2 वाढले, हो संज्ञी आणि असंज्ञी असे 2 वाढले, म्हणून 6 हो. झाले. हम्म. आणि मग भोगभूमीत जीव पाहायचा. तर भोगभूमीत जीव बघत असताना त्या ठिकाणी परत पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक, कारण भोगभूमीमध्ये लब्ध पर्याप्तक जीव राहत नाही आणि त्यामुळे भोगभूमीच्या अपेक्षेने तो जीव गर्भज आहे आणि या अपेक्षेने त्याचे परत 4 भेद पाहिले, निवृत्त अपर्याप्तक आणि पर्याप्तक आणि संज्ञीमध्ये आणि असंज्ञीमध्ये, असे करून 10 आणि 2च भेद पाहिले. नाही 6 भोगभूमी कबुतरामध्ये पहिले 2 झाले बघितले. 4. नाही असैनी नसतील ना भोगभूमीत. हा, पहिले 4 भोगभूमीत झाले. असंज्ञी नाहीये. गर्भज संज्ञीच्या अपेक्षेने घेतले म्हणून पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक असे 2, असे म्हणून 12 भेद आपण कबुतरांचे बघितले. ठीक आहे. त्या दिवशी हा प्रश्न आपण थोडा बाजूला ठेवला होता, आज क्लिअर झाला असेल. आणि 21 प्रश्नापर्यंत आपण आलो होतो. गर्भज जीवांचे किती कुलभेद असतात, तर ते आता लक्षातच ठेवायचं आहे की गर्भज जीवांचे 57 लाख करोड कुल आहे. पंचेंद्रिय जीवांचे, पंचेंद्रिय तिर्यंचांचे 43.5 लाख आणि मनुष्यांचे 14 लाख करोड. म्हणजे गर्भजच आहे मनुष्य, म्हणून जर आपण त्याच्यात म्हणजे इन्क्लूड केलं तर 57 करोड लाख करोड इतके कुल झाले. आता नंतरचा प्रश्न आहे, मछली के कितने जीव समास होते है. कबुतरासारखंच आपल्याला मछलीचं देखील लावायचं आहे. फक्त विशेषता ही ठेवायची आहे त्या ठिकाणी की याच्यामध्ये 10 जीव समास लावायचे आणि त्याच्यामध्ये आपण 12 जीव समास लावलेले होते. भोगभूमीमध्ये नसते ना जलचर. हा, जलचर राहत नाही म्हणून एक कमी करायचा तिकडे. भोगभूमीतले कमी होतील. भोगभूमीतले कमी होतील ना ते 2. हा, भोगभूमीतले कमी होतील. गर्भजांचे 4 लावायचे, पर्याप्तक, संज्ञी, असंज्ञी, निवृत्त अपर्याप्तक या अपेक्षेने 4 लागले गर्भजांचे. समूर्छनाचे तसेच 6 लावायचे, पर्याप्तक, संज्ञी, असंज्ञीचे आणि लब्ध पर्याप्तकाचे परत संज्ञी, असंज्ञी असे मिळून 6 आणि 4 10 लागले. भोगभूमीमध्ये जलचर जीव असत नाही म्हणून भोगभूमीच्या अपेक्षेने त्या ठिकाणी एकही आता लागणार नाही, कारण मछली ही जलचर आहे. भोगभूमीमध्ये जलचर जीव नसतात म्हणून कर्मभूमीच्या अपेक्षेने 10 जे जीव समास कबुतराच्या बाबतीत आपण लावले ते आता इथे 10 जीव समास लागले. भोगभूमीच्या अपेक्षेने या ठिकाणी जीव समास लागणार नाही. इथपर्यंत प्रकरण मला वाटते क्लिअर झालं असेल. आता प्रश्नपत्र आहे त्याचं पाहू आपण. एकेंद्रिय संबंधी जीव समास किस गती में होते है. कोणत्या गतीत होऊ शकेल एकेंद्रिय संबंधी जीव समास. सावर गती. आता तिर्यंच गती. सावर गती नाही, तिर्यंच गती आहे. हा, तिर्यंच गती. तिर्यंच गती म्हणून तिर्यंच गती. सावर हा भेद आहे. भेद आहे. हा, द्विनिंद्रिय संबंधी जीव समास किस जीवों के होते हैं. द्विनिंद्रिय संबंधी जीव समास किन जीवों के होते हैं. पर्याप्तक आणि अपर्याप्तक, कारण द्विनिंद्रिय देखील जीव पर्याप्तक आणि अपर्याप्तक दोन्ही तऱ्हेचे असू शकतात. आणि जर या ठिकाणी आम्ही थोडंसं आणखी हे तर 19 जीव समासाच्या अपेक्षेने आपण पर्याप्तक आणि अपर्याप्तकामध्ये टाकू शकतो त्यांना. थोडं जर बारीक पाहिलं आपण तर जी क्षुद्र भवांची संख्या सांगितलेली आहे त्यामध्ये देखील द्विनिंद्रिय जीव देखील लब्ध पर्याप्तक क्षुद्र भवधारी असू शकतात आणि म्हणून त्या अपेक्षेने देखील ते अपर्याप्तक आहे आणि अपर्याप्तक असताना त्यांना कशाचा उदय राहील. अपर्याप्तक नाम कर्माचा उदय राहील. आता जो निवृत्त अपर्याप्तक आहे जीव त्याला
पर्याप्तक नामकर्माचा उदय असतो की अपर्याप्तक नामकर्माचा उदय असतो? पर्याप्त पर्याप्त हा, पर्याप्तकच. कारण जो निवृत्त अपर्याप्तक आहे त्याला सुरुवातीपासून जरी अपर्याप्तक अवस्था असली तरी त्याला पर्याप्तक नामकर्माचाच उदय असतो, आणि जो लब्ध पर्याप्तक आहे त्याला मात्र अपर्याप्तक नामकर्माचा उदय असतो. द्विनिंद्रियामध्ये 19 जीव समासाच्या अपेक्षेने 19ही नाही लावले वाटते. पर्याप्तक आणि अपर्याप्तक हा भेद आहे, परंतु आणखी जर बारीक पाहिलं तर आपल्याला हा पण त्या ठिकाणी एक प्रकार पाहता येतो. सबसे ज्यादा जीव समास किस काय के जीवों के होते है, हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे. त्रस काय? त्रस काय मध्ये नाही, वनस्पती काय किती असतात? वनस्पती कायिक मध्ये येते. वनस्पती कायिक मध्ये 6 प्रकार आहे. हा हो, मी तर नाही बोलते. हे पहा, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू यांच्यामध्ये प्रत्येकी 2-2 सूक्ष्म बादर. वनस्पतीमध्ये कोणते 6 आहे? 6 तर सांगितले, सगळ्यात जास्त आहे 6, हा. पण कोणते 6 आहे? इतर पहिल्यांदा निगोद आणि सूक्ष्म बादर. प्रत्येक, किंवा नाही, पहिले साधारण आणि प्रत्येक करा. पहिले भेद कोणता? साधारण आणि प्रत्येक. साधारणचा 2 भेद, नित्य निगोद आणि इतर निगोद. आणि नित्य निगोद आणि इतर निगोद दोन्हींचीही सूक्ष्म आणि बादर असे मिळून 4 भेद. आणि इकडे प्रत्येक वनस्पती आहे. प्रत्येक वनस्पतीमध्ये सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक असे 6 भेद. आता मला प्रश्न विचारायचा आहे की ही जी वनस्पती आहे, प्रत्येक वनस्पती, याच्यामध्ये सूक्ष्म बादर असा प्रकार असतो की नसतो? नाही. एका जीवात एकच, म्हणजे एका जीवाच्या एकच जीव असतो तो. हो, एका शरीराचा एकच स्वामी. प्रत्येक वनस्पती म्हणजे एका शरीराचा एकच स्वामी. आता तो जीव हा सूक्ष्म, आता पृथ्वीमध्ये तसंच आहे, एका शरीराचा एकच स्वामी आहे. हे लक्षात घ्या, कारण हेही जीव प्रत्येकच आहे. पृथ्वी कायिक असेल, जल कायिक असेल, जलमध्ये जरी आपण एका पाण्याच्या बुंदामध्ये 66,300 काहीतरी सांगतो ना, इतके जीव आहे, पण त्या प्रत्येक बुंदाचं जे शरीर आहे हे प्रत्येक आहे, साधारण नाही. कारण काय? कारण एकच म्हटलं बाई, एकच स्वामी म्हटलं. तेवढे वेगळे जीव आहे म्हटलं ना. का प्रश्न आहे? हे समजल्याशिवाय आपल्याला अन्नाचं आणि पाण्याचं गणितच नाही लागत. पहा, आपल्या आगमामध्ये किती ठिकाणी निगोदी जीवाचं वास्तव्य सांगितलं नाही. हम्म, 13व्या गुणस्थानात. 13व्या गुणस्थानात तर आहे, पण अगदी संसारी अवस्थेत नेहमीच्या आपल्या रुटीन मध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू या 4 स्थावर कायिक जीवांच्या आधारे निगोदी जीव राहत नाही. आहारक शरीर, नंतर देव आणि नारकी आणि मग केवली, 8 स्थानांमध्ये निगोदी जीवाचं वास्तव्य नसते, है ना. म्हणून पाणी जे आहे, पाण्याचं ते अगदी सूक्ष्म, जे आपण म्हणतो स्थूल मनानी की एका थेंबात एवढे जीव आहे, तरीही त्या प्रत्येक त्या पाणी हेच ज्यांचं शरीर आहे त्यांचं शरीर स्वतंत्र आहे. निगोदी जीवाचा तिथे दोष नाही, ते प्रत्येक शरीर आहे. क्लिअर? हे दररोजच्या व्यवहारातलं आपलं गणित आहे.
मग जे आपण आणि म्हणतो की एका थेंबात इतके जीव आहेत, ते कोणते जीव आहेत मग? इतके ते जलकायिक आहे, पण हा? त्या जलकायिक जीव ते तितके जलकायिक जीव आहे, तितके आहे. 33,000 काय ना, किती आकडा आहे नाही, तो? पण ते 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 जंतू म्हणजे प्रत्येक जीव आहे तो. ते आता नाही, बॅक्टेरिया नाही, पण आगम काय सांगणार आहे की त्याचं प्रत्येकाचं शरीर हे पृथक पृथक आहे. म्हणजे आपण यांना सूक्ष्म जलकायिक जीव म्हणू शकू का मग? हो, सूक्ष्म बादर दोन्ही तऱ्हेचे आहे. बादर आहे म्हणून दिसले पाहिजे असं नाही आहे. जलकायिकचा 2 भेद केले ना, सूक्ष्म नाही, आणि मग आपण बादर. म्हणतो की पाणी गाळलं तरी सूक्ष्म जीव त्यातून निघाले. मग आता हे कोणते घ्यायचे सूक्ष्म जीव? सूक्ष्म म्हणजे जे आपल्याला विषयच बनत नाही, आपल्या इंद्रियांनी हा जाणल्याच हा जात नाही. तर हे कोणते पण म्हणजे त्या जलकायिक जीवच ते आहे का ते मग? जलकायिकच आहे. जलकायिकच आहे आणि प्रत्येकाचं शरीर पृथक पृथक आहे. कारण आपण साधारण हा भेद वनस्पतीमध्ये लावला, निगोद हा भेद एकाच याच्यात लावलेला आहे. म्हणून निगोद पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थितच समजलं पाहिजे. पहिल्यांदा तर आपलं व्याख्या अशी होती की एका श्वासात जो 18 वेळा जन्म मरण करतो तो निगोदी. पण वनस्पती काही काय निगोदी जीव. तर पण वनस्पती कायिक मध्ये कोणता? साधारण. परत साधारण. आणि मग या 4ला पृथ्वी, पाणी, अग्नी, वायूला साधारण मध्ये गर्भित केलं का आपण? नाही केलंय. म्हणजे हे काय आहे? यांचं प्रत्येकाचं शरीर हे पृथक आहे. एका शरीराचा एकच जीव स्वामी आहे जलकायिक मध्ये. वनस्पती कायिक मध्ये काय आहे? साधारण वनस्पती कायिक मध्ये एक शरीर आणि अनंत जीव स्वामी. तसं जलकायिक मध्ये, पृथ्वी कायिक मध्ये, अग्निकायिक मध्ये आणि वायू कायिक मध्ये नाही. आता इथे खूपसे प्रश्न उभे राहतात. मग आपण एक आता देवाची मूर्ती आपण जेव्हा करतो तयार, तर तिथे काय एकच जीव आपण घेणार आहे का पृथ्वी नाही ना, कायिकचे? नाही मग नाही. पृथ्वी कायिकाची किंवा अवगाहना आता किती आहे? समुद्र आहे, समुद्र घणांगुलाच्या. आहे. तर नाही, हे काय आहे आता? आता तो प्रश्न थोडासा आणखी वेगळा होतो. आता पहाड आहे, पहाडामध्ये मूर्ती कोरली. पहाडामध्ये मूर्ती कोरली तर ती मूर्ती कशी झाली आहे? दगड दगड त्या पहाड्याला लागू नये. त्या ठिकाणी त्या प्रतिमेमध्ये पृथ्वी कायिक जीव जन्म घेऊ शकतो. घेऊ तर मग शकतो. एकच जीव येईल का तो? एकच येईल एकच का? नाही, कशाला? मग एकच आता नाही, त्याचं कितीतरी शरीर येऊ एकच. शकतात ना. नाही, मग किती त्या दगडामध्ये कितीतरी जीव येऊ शकतात आणि प्रत्येकाची अवगाहना किती आहे? घणांगुलाच्या संख्याताव्या भाग एवढी सूक्ष्म अवगाहना पृथ्वी कायिक जीवाची आहे. असे कितीतरी जीव येऊ शकतात किंवा येणारही नाही. येऊ शकतात, येणारही नाही. एक मोठा दगड आहे म्हणून एक मोठा दगड म्हणजे एक जीव आहे का? नाही. अनेक जीव. ते अनेक जीव असू शकतात, त्याच्यात अनेक जीव तिथे जन्म घेऊ शकतात, पण त्यांचं शरीर प्रत्येकाचं पृथक आहे. हे इथे पृथकपणा पाहायचं आहे. ते एका शरीराचे एकच जीव स्वामी आहे. बरं, पण मग आपण आता पाणी गाळतो, कशासाठी गाळतो मग आपण? काय काढायला? पाणी गाळतो म्हणजे अंतर्मुहूर्तपर्यंत ते पाणी आपण जल हे ज्यांचं शरीर आहे अशा जीवांना आपण वेगळं करू शकत नाही. परंतु हा कोणता भेद झाला? हा स्थावरकायिक जीवाचा. आणि श्रावकांच्याकडून आरंभजनी स्थावरकायिक हिंसेची मुभा आहे. पण पाणी गाळल्यानंतर प्रासूक करण्याचं तंत्र आपल्याला वापरायला सांगितलं आहे. एक तर सोप, लवंग टाकून प्रासूक करा, किंवा साधारण कडक करून प्रासूक करा, किंवा उकळून 24 तासासाठी निश्चंत व्हा. म्हणजे त्याच्यात काय उत्पन्न होणार नाही? मग आता हे जलकायिक जीव. ज्यांचं शरीर आहे ते पण जीव त्या ठिकाणाहून निघून गेले याचा अर्थ जे सूक्ष्म आहे ते निघून जातील. बादर आहे ते निघून जाऊ शकत नाही. जलकायिक जीव आहे,
सूक्ष्म आहे ते निघून जातील. सूक्ष्मजीव तिथून निघून जाऊ शकतात. गरम झाल्याबरोबर ते निघून जाऊ शकतात. कारण ते पण कुणाला आपण त्यांना अडथळा मारूच करत नाहीत. शकत नाही ना. म्हणजे आपण त्या सूक्ष्मजीवांना तर काहीच हर्ट करू नाही शकत नाही. ते त्यांना जर म्हणजे त्यांना जर त्यांचं नसेल तर ते निघून जाऊ शकतात त्याच्यातून. बादर जीव निघू शकत नाही. आणि आपला हेतू त्या ठिकाणी त्यांना विराधना करण्याचा नाही. त्यामुळे आपल्याला त्याचा दोष कमी लागला. उलट आपण सजगता ठेवली आहे, अप्रमत्त दशा आहे, म्हणून आम्हाला दोष कमी आहे. आणि जर ही अप्रमत्त दशा आम्ही ठेवली नाही, सजगता ठेवली नाही, तर मात्र आम्हाला दोष आहे. आणि जे त्यांचं आहे, आम्ही एकेंद्रिय जीवाची विराधना करायला म्हणजे श्रावकाला करावीच लागते. स्वयंपाक केला तर अग्निकायिक जीवाची विराधना नाही झाली. पंखा, कूलर आपण सुरू करतो, वायुकायिक जीवाची विराधना नाही. हो झाली. ही नाही, मला ही पाण्याचा तोच. मग पाणी आपण पाण्याचंही गाळतो, तसंच. आपण गाळतोय पाणी आणि आपण म्हणतो आता हं. हे शुद्ध केलं आपण. शुद्ध आणि केलं म्हणजे किती मिनिटासाठी? ते 48 एका मिनिटं. मुहूर्तासाठी 48 अंतर्मुहूर्त. मिनिटासाठी. 48 मिनिटं बस. हा, मग तेव्हा खणे काय पाणी होतं, की एक्झॅक्टली काय झालं त्याच्यात, असं मला एक्झॅक्टली काही नाही. विचारायचंय. त्याच्यामधले त्रसकायिक जीव जे असतील, त्रसकायिक जे सूक्ष्म आहे पण त्रसकायिक आहे. सूक्ष्म जीव त्रसकायिक नाही राहू शकत, त्रसकायिक जीव सूक्ष्म नाही राहू शकत. राहू शकतात. त्रसकायिक जीव देखील एकेंद्रिय जीवापेक्षा देखील सूक्ष्म असू शकतात. त्रसकायिक ते बाजूला झाले. पाणी छानलं तरी आपले हे जीव बाजूला होऊ ते शकत हा नाही. हा 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 हे होऊ शकत नाही. हे कधी बाजूला होऊ शकेल? जर ते त्याला प्रासूक केलं प्रासूक बनलं. तरच. कशावरून प्रश्न निघाला? वनस्पती काय वरून? आता प्रत्येक वनस्पतीत काय आहे? एका शरीराचा एकच जीव स्वामी आहे. इथे सूक्ष्म बादर भेद आहे का? प्रश्न हा सुरू होता. इथे सूक्ष्म आणि बादर भेद नाही. प्रत्येक वनस्पती ही बादरच आहे, सूक्ष्म नाही. द्विनिंद्रिय जीव सूक्ष्म बादर आहे का? बादरच आता मी म्हंटल की द्विनिंद्रिय जीव पण खूप एकेंद्रिय जीवापेक्षा देखील सूक्ष्म असू शकतात. बोलली मी हे वाक्य. हो. मग द्विनिंद्रिय जीव सूक्ष्म असू शकतात का? द्विनिंद्रिय जीव प्रत्येकच असतात की नाही? की प्रत्येकच आहे. एकेंद्रियाचेच आपण भाग पार्ट केले ते प्रत्येक हे वगैरे? एकेंद्रिय सगळे प्रत्येक आहे, फक्त साधारण वनस्पती कायिक प्रत्येक नाही आहे. तू पृथ्वीला विचारशील कोणत्या कर्माचा उदय प्रत्येक आहे की साधारण आहे? पृथ्वीकायिक जीवाला प्रत्येक नामकर्माचा उदय आहे. जलकायिक जीवाला प्रत्येक नामकर्माचा उदय आहे. है ना? नामकर्मावरून लक्षात येते. आणि वनस्पती कायिक मध्ये साधारण वनस्पती कायिकाला साधारण वनस्पती कायिकाचा उदय आहे. मी द्विनिंद्रियाबद्दल बोलली, हे बरोबर आहे, पण ती अवगाहना अपेक्षेनी. जर त्यांना आम्ही बघितलं तर त्यांना सूक्ष्म नाम कर्माचा उदय असणारच नाही. सूक्ष्म आणि बादर ही व्यवस्था फक्त एकेंद्रियामध्ये आहे आणि ती कुठपर्यंत? साधारण वनस्पतीपर्यंत. प्रत्येक वनस्पतीमध्ये देखील तो भेद नाही. द्विनिंद्रियापासून सगळे जीव जे असतील ते अतिसूक्ष्म असतील, आमच्या डोळ्यांचा विषय बनत नसतील, पण ते सगळे जीव कसे आहे? बादर आहे. आम्ही दही तयार होतो, थोडा विषय निघाला म्हणून. दही तयार होताना आम्ही म्हणतो तो बॅक्टेरिया त्याच्यामध्ये झाला आणि मग दही बनतं. ते बॅक्टेरियाला आपण याच्या खाली बघू शकतो, है ना? मायक्रोस्कोप खाली वगैरे बघू शकतो. पण मग ते जीव कोणते आहे? ते त्रसकायिक जीव आहे. ते डोळ्यांनी दिसतात आणि डोळ्यांनी दिसतात म्हणून सूक्ष्म नाही आहे. नाही, मग बादर आहे ना? सूक्ष्म बादरच आहे.
आणि द्विनिंद्रियापासून बाजारच आहे सगळे जीव, सूक्ष्म भेदच नाही. सूक्ष्म जीव आमच्या मतिज्ञानाचा श्रुतज्ञानाचा विषय बनतच नाही. सूक्ष्म जीव तो बनतो विषय मनपर्यय ज्ञानाचा बनू शकेल, केवळ ज्ञानामध्ये तर आहे विषय तो. तर ठीक है, अपना तीसरा प्रश्न पहा कि सबसे ज्यादा जीव समास किस काय के जीवों के होते हैं. तर वनस्पती कायिकामध्ये 6 जीव समास आहे. स्थावर मध्ये लावले आपण तर स्थावर काही त्याचा भेद नाही, कायचा भेद नाही आहे. स्थावर काही जीवाचे 5 भेद आहे, म्हणून स्थावर हा भेद नाही आहे. म्हणून परत याच्यामध्ये त्रस काय याच्यामध्ये पण लागत नाही, पृथ्वीमध्ये लागत नाही. वनस्पती कायिकामध्ये 6 भेद लागतात. पुढचा प्रश्न, किस जीव समास में 10 उपयोग होते हैं. 10 उपयोग कोणत्या जीव समासात होऊ शकेल. एकेंद्रिय जीवाला किती उपयोग राहतील. 3 उपयोग राहतील. 2 ज्ञानाचे आणि 1 दर्शनाचा. द्विनिंद्रिय जीवाला 4 राहील. अनुभय वचन योग 1 वाढला. बाकी कोई नाही पेक्षा संज्ञी पंचेंद्रियाला किती राहतील. संज्ञी पंचेंद्रियाला 10 10 तुलनेत 8 आणि 10 संज्ञी पंचेंद्रिय ज्ञानोपयोग 10 12 केवल ज्ञान आणि केवल दर्शन नाही लावायचं, कारण ते संज्ञातीत झालेले आहे. संज्ञी पंचेंद्रियाच्या अतीत आहे, म्हणून 6 आणि 4 अशा तऱ्हेने 10 उपयोग. 6 3 पाहिजे ना. 7 आणि 3 7 आणि मनपर्यय लागेल ना. 7 आणि 3 अशा तऱ्हेने 10 उपयोग हे संज्ञी पंचेंद्रिय जीवाला लागू शकतात. आता किस जीव समास में 84 लाख जातिया होती है. कोणत्या जीव समासात होईल 84 लाख जाती. कोणत्याही एका नाही होणार, म्हणून एकामध्ये नाही आहे तर 4 मिळून सगळ्यांच्या 84 लाख जाती होत असतील, म्हणून कोई नाही. उद्याला बाकीचे प्रश्न आपण बघू. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान से तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.